नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आजचा आपला भाग महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास आहे, कारण आज आपण महिलांचं आरोग्य, बदलती जीवनशैली, वंध्यत्व आणि सुरक्षित मातृत्व याविषयी चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अहिल्यानगरचे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप इंगळे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर स्नेहल इंगळे. दोघांचंही स्वागत करूया. तुमच्या दोघांचंही स्वागत सर. मॅडम, थँक्यू. या दोघांशी आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी या दोघांची ओळख करून देते. या दोन्ही डॉक्टर दाम्पत्यांनी महिलांच्या आरोग्य सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि गायनोकोलॉजिकल एंडोस्कोपी तसंच वंध्यत्वावरचे उपचार, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, फिटल मेडिसिन आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी या विषयांमध्ये या दोघांचाही प्रावीण्य आहे. हे दोघेही पारंगत आहेत. तसंच या दोघा डॉक्टर दाम्पत्यांनी अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा नवीन आदर्श अहिल्यानगर इथे प्रस्थापित केलेला आहे. तर त्यांचा हा सगळा प्रवास, डॉक्टरांचा जो प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये डॉक्टरांच्या पत्नी स्नेहल यासुद्धा खंबीरपणे त्यांची साथ देतात. आणि या दोघांची ही सेवा आज स्नेहदीप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स अहिल्यानगर इथे कार्यरत आहे. आणि महिलांसाठी विशेषतः या दोघांनीही आपली वैद्यकीय सेवा समर्पित केलेली आहे. तर 5,000पेक्षाही जास्त ऑपरेशन्स आणि 4,000पेक्षाही जास्त सुरक्षित प्रेग्नन्सी डिलिव्हरीज आणि 1,000पेक्षाही जास्त वंध्यत्व निवारण केसेस त्यांनी केलेले आहेत. आणि अनेक समाधानी रुग्ण खरं तर या दोन्ही डॉक्टर दाम्पत्याचे आहेत आणि त्यांचा हाच सेवाभाव ही त्यांची ओळख आहे. तर खरं तर स्नेहदीप हॉस्पिटलची टॅगलाईनसुद्धा अत्यंत लक्षवेधी अशी आहे, आम्ही जपतो तिचं आरोग्य. आणि यावरूनच या दोघांचंही स्त्रियांच्या आरोग्याप्रती काय समर्पण आहे या सगळ्याची खरं तर प्रचिती येते. तर चला तर मग आपण या दोन्ही डॉक्टर दाम्पत्याशी चर्चा करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर प्रदीप, तुमच्याकडे आधी मी येते. स्त्रीचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या आधुनिक काळात स्त्री जेवढी पुढे जाते, शिकते, पण असं कुठेतरी वाटतंय का की आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी वंध्यत्वाच्या समस्या या स्त्रीमध्ये वाढत आहेत? अगदीच अतिशय रास्त मुद्दा आपण मांडलेला आहात की जशी आपली जीवनशैली बदललेली आहे तसं आपण बघत आहात की पहिल्या काळामध्ये जे मॅरेजेस 20-30 व्हायचे, तर ते वय आता पुढे पुढे चाललेलं आहे. आणि जसं जसं समाज आपला पुढे चाललेला आहे, सगळ्यात महत्त्वाची फॅक्टर असतो पुढची पिढी जन्माला घालण्यामध्ये, ते असतं स्त्रीचं वय. तर जेव्हा आपण मातृत्वाला जास्त वय घेऊन जर सुरुवात करत असू तर नक्कीच आपले जे स्त्रीबीज बनत असतात हे निकृष्ट प्रतीचे बनायला सुरुवात होते. गर्भपाताची समस्या वाढते, गर्भधारणा व्हायला अडचण होते. आणि जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा अतिशय गुंतागुंतींचा आपल्याला सामना करण्याची गरज पडू शकते. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे ते म्हणजे वाढलेलं लग्नाचं वय, ज्याच्याने आपली वंध्यत्वाची समस्या नक्कीच समाजामध्ये वाढलेली आहे. बाकीचे काही घटक जबाबदार आहेत, जसं की लाईफस्टाईलमधले बदल, की आपल्या बघत असाल की आता मेजॉरिटी ऑफ लोकांमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, ऑफिस जॉब आहेत, व्यायामाचा अभाव आहे, फास्ट फूडचं प्रमाण जास्त व्हायला लागलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणून की ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे, जाडीचं प्रमाण वाढलं आहे आणि याच्यामुळे पाळीचे प्रॉब्लेम सुरू होत आहेत. त्याच्यामुळे वंध्यत्वाच्या समस्या वाढल्या आहेत. आता शहराच्या ठिकाणी जर घ्यायचं झालं तर एंडोमेट्रियोसिससारखे काही आजार असतील किंवा जिथे गजबजलेली शहरं असतील तिथे ट्युबरक्युलोसिससारखे आजार असतील, ह्याचंही थोडंसं डोकं वर काढण्याचं प्रमाण वाढल्यामुळे वंध्यत्वाच्या समस्या वाढलेल्या आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढलेला तणाव असेल, ह्या तणावानंही आपलं रिप्रोडक्टिव्ह करिअर अफेक्ट झालेलं आहे. आणि नक्कीच जसं तुम्ही पॉईंट आऊट केलं की ह्या सगळ्या घटकांमुळं वंध्यत्वाची समस्या ही वाढलेली आहे. आता हे झालं स्त्री वंध्यत्वाबद्दल. तर निदानाच्या पद्धती आता आधुनिक असल्यामुळं आणि हेल्थ केअरला पटकन ॲक्सेस मिळाल्यामुळं पुरुष वंध्यत्वाचंही डायग्नोसिस आता वाढायला लागलेलं आहे. जर तुम्ही बघत असाल तर ग्लोबल रिपोर्ट सध्या असे आहेत की पूर्ण जगामध्ये पुरुषांचा स्पर्म काउंट, जे वीर्यामध्ये पुरुषबीजांची संख्या असते, याचं प्रमाण आणि गती ही डिक्लाईनकडे चाललेली आहे. तर हे काही फॅक्टर्स आहेत जे जबाबदार आहेत की समाजामध्ये नक्कीच वंध्यत्वाची समस्या सध्या वाढत आहे. अच्छा, आणखी एक महत्त्वाचं की ताणतणाव तर आहे, पण हा ताणतणाव कशा प्रकारे परिणाम करतोय? आता जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा कुठल्याही ठराविक प्रमाणात तणाव हा हवा,
तर तणाव हा आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी वी कॅन मदत से करतो. पॉझिटिव्ह स्ट्रेस. येस. तर हा एक ठराविक, जसं आपण ठराविक प्रमाणात मसाला दिला की भाजीची चव वाढते, अगदी अगदी. पण जर खूप जास्त प्रमाणात मसाला घातला तर पोट बिघडू शकतं. तर हा जर खूप काळ तणाव जर राहिला शरीरामध्ये, तर तणावाचे काही हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि मग तणावाला सामोरं जाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. मग ह्या पद्धतीत कोणी जास्त खाईल, कोणी इंट्रोव्हर्ट होईल, कोणी समाजापासून स्वतःला तोडून घेईल. आता ह्याचा एकत्रित परिपाक असा होता की ओव्हर इटिंगची समस्या वाढते, वजन वाढीचं प्रमाण वाढतं आणि जे काही हॉर्मोनल बदल होतात, हे पुढची पिढी घालण्यासाठी जे बीजा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ह्या बीजांच्या आरोग्यावर हा तणाव दुष्परिणाम तयार करतो आणि मग नक्कीच वंध्यत्वामध्ये हे आगीत तेल ओतण्याचं काम हा तणाव नक्कीच करतो. अच्छा, PCOD आणि PCOS यातला नेमका आपल्याला फरक कसा सांगता येईल आणि त्याचे सिम्पटम्स काय असतात, लक्षणं काय आहेत त्याच्यात? आता हे PCOD किंवा PCOS हे एक ॲक्रोनिम आहे, म्हणजे एक मोठ्या शब्दाचे एक छोटे पहिले शब्द घेऊन हे बनवलेलं आहे. तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे PCOS, आणि आता त्याचं एक नवीन नाव झालेलं आहे की पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. आता ह्या आजारामध्ये काही घटक महत्त्वाचे आहेत की कोणाला म्हणायचं की पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे. तर पहिली गोष्ट की अशा मुलींमध्ये पाळीच्या समस्या असतील, जसं की यांचे पिरियड्स थोडेसे लांब जातील किंवा पिरियड्समध्ये त्यांना रक्तस्राव कमी होईल, तर हे पहिलं आणि कॉमन चिन्ह आहे. दुसरं, जेव्हा आपण त्यांच्यामध्ये बघू तर त्यामुळे मुलींमध्ये पुरुषत्वाचे चिन्ह वाढतील, जसं की चेहऱ्यावर पिंपल्स येणं, जसं की चेहऱ्यावर जास्त प्रमाणामध्ये लव तयार होणं, चेहरा तेलकट राहणं, अंगावरती पोटावरती राट केस तयार होणं. तर अशा गोष्टी आपल्याला निदर्शनास येतील. आणि जेव्हा आपण अशा मुलींचा रक्त तपासणी करू तेव्हा त्यांच्यामध्ये असे पुरुष तत्व आपल्याला वाढलेले जाणवतील. आणि जेव्हा आम्ही अशा मुलींची सोनोग्राफी करतो तेव्हा आम्हाला असं आढळतं की नॉर्मली प्रत्येक अंडाशयामध्ये दर महिन्याला एक 8 ते 10 स्त्रीबीजांची वाढ असायला हवी. तर अशा मुलींमध्ये ही वाढ 12, 15, 20, 25, कधी 40 स्त्रीबीजे एकाच महिन्यात वाढायला सुरुवात करतात. तर मग पॉलिसिस्टिक म्हणजे अंडाशयामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या स्त्रीबीजांच्या गाठी, ह्याचं प्रमाण वाढते. तर मग ह्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हणायचं. तर अशा सिम्पटम ज्या मुलींमध्ये आहेत त्यांना आपण लेबल करू शकतो की हिला कदाचित पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असू शकतो. अच्छा, मी डॉक्टर स्नेहल यांच्याकडे येते. डॉक्टर स्नेहल, हल्ली डॉक्टर म्हणाले तसं लाईफस्टाईल बदललेली आहे आणि प्रत्येक जनरेशननुसार जसे विचार बदलले जातात तशा काही गोष्टीसुद्धा उशिरा व्हायला किंवा काही गोष्टी लवकर व्हायला सुरुवात झाली आहे. तर विशेषतः आपण लग्न संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर लग्न हल्ली आधी करिअरवर फोकस करते मी किंवा करतो मी आणि नंतर मी लग्नाचं बघेन असं म्हणत ते लग्नाचं वय 28, 29, 30च्याही म्हणजे 30शी उलटून जाते, कधी कधी 35शी उलटून जाते. तर उशिरा लग्न होणं यामुळे सुद्धा कसे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात? आता जसं का पूर्वी लग्नाबरोबर 20-30 मध्ये व्हायचं बरोबर, तर त्या काळामध्ये स्त्रीबीजांची क्वालिटी चांगली असते, त्याची संख्या पण चांगली असते. जसं जसं वय वाढत जातं 30 आफ्टर 35 तर त्याची संख्या कमी व्हायला लागते, क्वालिटी पण कमी व्हायला लागते. आणि तसेच जर उशिरा लग्न झालं, प्रेग्नन्सी राहिली की काही गुंतागुंती वाढतं, जसे की अति उच्च रक्तदाब असेल, साखरेचं प्रमाण वाढतं, डायबिटीसचं प्रमाण वाढतं. त्यामुळे लग्नाचं वय मुलींनी शक्यतो वाढवायला नाही पाहिजे. जेवढं योग्य वयामध्ये होतील गोष्टी तेवढं चांगलं. डॉक्टर मॅडम म्हणाल्या, डॉक्टर स्नेहल म्हणाल्या त्याप्रमाणे तुमचं काय मत आहे याविषयी? आता मॅडम, जसं तुम्ही म्हणाले की आता आपण प्रोफेशनल करिअरवरती लक्ष देतो, तर मुलं जन्माला घालणं हे सुद्धा एक महत्त्वाचं करिअर आहे मॅडम. अगदी, पण हे कोणी लक्षातच घेत नाही डॉक्टर. आपल्याला पैसे कमवणारे करिअर्स माहिती आहे, जे इमिजिएट तुम्हाला पगार देऊ शकतात. पण पुढची पिढी जन्माला घालणं हे अतिशय महत्त्वाचं करिअर आहे आणि हे केवळ आणि केवळ फक्त स्त्रीच करू शकते. दुसरी कोणतीही व्यक्ती पुढच्या पिढीला जन्म घालू शकत नाही. आणि ह्याच्यात अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे करिअर हे टाईम बाउंड आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या डिग्रीज असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असतील, फेलोशिप्स असतील, तुम्ही कुठल्याही वयात करू शकता. पण तुम्ही मुलं कुठल्याही वयात जन्माला नाही घालू शकत. तर निसर्गाने एक ठराविक वय दिलं आहे, याच्यामध्ये जर तुम्ही पुढची पिढी जन्माला घातली तर तुम्हाला ऑप्टिमम आउटकम्स मिळतील. म्हणून ऑप्सेटिक गोष्टीकडे आपण करिअर म्हणून बघायला सुरुवात केली पाहिजे. आपलं प्रोफेशनल करिअरही महत्त्वाचं आहे, पण त्याच्या मागे लागताना आपण पुढची पिढी तर निकृष्ट घडवत नाही होत ना,
याच्याकडे महिलांनी लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा डॉक्टर, आता वंध्यत्वावर आपण बोलतोय, तर वंध्यत्व जेव्हा वंध्यत्वाची समस्या एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या दाम्पत्याला येते तेव्हा चला मग IVFचा पर्याय आहे असं सरळ सांगितलं जातं आणि मग त्या वेगवेगळ्या टेस्ट आणि या सगळ्या केल्या जातात. तर याविषयी काय सांगाल? जसं तुम्ही करेक्टली पॉईंट आउट केलं की आता वंध्यत्व म्हणजे IVF हे असं सिनॉनिमस व्हायला लागले. तर दुर्दैवाने हे असं नाही आहे. वंध्यत्वासाठी भरपूर सगळे कारणं जबाबदार आहेत आणि त्यातल्या काही कारणांचीच ट्रीटमेंट IVF आहे. अच्छा, म्हणजे हा यातला मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे. येस, तर कुठलंही वंध्यत्व असणारं जर जोडपं आपल्याकडे येत असेल तर त्याचं आधी व्यवस्थित इव्हॅल्युएशन व्हायला हवं की कुठल्या साईडला अडचण आहे, पुरुषांच्या साईडला प्रॉब्लेम आहे, स्त्रियांच्या साईडला प्रॉब्लेम्स आहेत. आणि ॲट गिवन पॉईंट इन टाईम जर समजा तुम्ही असं पकडा की 100 कपल्स आपल्याकडे आले तर त्यातल्या वैद्यकीयदृष्ट्या जर बघितलं तर 30 ते 40 लोकांनाच IVF लागतं. बाकीचे 60% कपल्स हे साध्या ट्रीटमेंटनी पण त्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते. अच्छा सर, एक महत्त्वाचं म्हणजे आता काय होतं, टेस्ट ट्यूब बेबी आणि नैसर्गिक गर्भधारणा ह्यात खूप गल्लत होता. जसं की मगाशी मी म्हटलं की एखाद्या कपलला आता कळलं की चला पटकन डिसिजन घ्या, वंध्यत्व आहे ना किंवा काउंट कमी आहे ना, सरळ टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF करा. तर यात ही जी गल्लत होते याविषयी काय सांगाल? मॅडम, आता IVF बद्दल थोडेसे गल्लत किंवा गैरसमज आहेत समाजामध्ये की आपल्याला वंध्यत्व आहे म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला IVFच लागणार. हा पहिला मिसकन्सेप्शन आहे की गल्लत आहे की तिकडे प्रत्येकालाच IVFची गरज नाही आहे. आपल्या जर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला तर बरेच प्रॉब्लेम्स, ऑलमोस्ट 60% प्रॉब्लेम्स हे केवळ गोळ्या औषधांनी किंवा IVF सोडून दुसऱ्या ट्रीटमेंटनी कव्हर होऊ शकतात. ठीक आहे. दुसरा समाजामध्ये कॉमन मिसकन्सेप्शन आहे की IVF म्हणजे खराब बाळ जन्मणार किंवा हे बाळ व्यंग असणारे असणार. तर ही पण दुसरी एक मोठी गल्लत आहे की IVF मधून जी गर्भधारणा होते किंवा जी संतती होते ती ॲज गुड ॲज नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच ती असते. हे बघा, माणूस एवढा मोठा झालेला नाही की बाळ बनवेल. खरं IVF मध्ये ह्या नैसर्गिक प्रक्रियेला फक्त आपण टेकू देतो. बाळ बनवण्याची किंवा जीव जन्माला घालण्याची प्रक्रिया ही निसर्गाचीच आहे, ते माणूस करू शकत नाही. म्हणून IVF मधून जन्माला येणारी बाळ ही व्यंग असणारी असतात किंवा निकृष्ट असतात असं बिलकुल नाही. तिसरी गल्लत IVF मध्ये होते की बाबा IVF मध्ये प्रत्येक वेळी जुळेच बाळ होतात किंवा तिळे बाळ होतात. तर तसंही काही नाही आहे. जर आपण आपल्या डॉक्टरांची सल्लामसलत व्यवस्थित केली तर IVF मध्ये आपल्याला सिंगलटन प्रेग्नन्सी म्हणजे एक बाळ होऊ शकतं असं आहे. अजून एक मोठा समज आहे की बाबा IVF मध्ये जे बाळ असतं हे दुसऱ्यांचंच असतं. तर असं काही नाही आहे. आता आपल्या भारतामध्ये अतिशय कडक कायदा ART लॉ अस्तित्वात आलेला आहे आणि असं कुठलेही काही असं आंधळा कारभार काहीही नाही आहे. तर IVF मध्ये होणारं बाळ हे काही अंशी कधी कधी काही ट्रीटमेंट्समध्ये आपल्याला डोनर ट्रीटमेंट्स ऑप्ट कराव्या लागतात, पण ते सगळ्या गोष्टी ह्या आपल्या कन्सेंटनी होत असतात. आपल्याला अंधारात ठेवून कुठलीही गोष्ट होत नसते. तर IVF मध्ये मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट्स ह्या सेल्फ ट्रीटमेंट्स असतात, म्हणजे ते आपलंच जनुकीय बाळ असतं, ते कोणाचं दुसऱ्याचं नसतं. तर ह्या जनरली गल्लती आहेत की बाबा IVF बद्दल किंवा हे मिसकन्सेप्शन्स आहेत. तर IVFचं बाळ हे ॲज गुड ॲज नॉर्मलच बाळ असतं. तर जेव्हा कधी गरज असेल आपल्याला तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने IVF करायला मागे पुढे नाही बघितलं पाहिजे. नक्कीच फार महत्त्वाचा सल्ला खरं तर डॉक्टर प्रदीप यांनी दिला. डॉक्टर स्नेहल, तुमच्याकडे मी येते की बऱ्याचदा काय होतं की गर्भधारणा होते पण त्यात हेही सांगितलं जातं की हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे ही. तर ही संकल्पना नेमकी काय ती जरा विस्ताराने सांगा. तर हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे कुठल्याही प्रेग्नन्सीमध्ये एखादा घटक जो अतिजोखमीचा असतो आपण त्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी असे म्हणतो. जसे काही घटक हे प्रेग्नन्सीच्या आधी असतात, जसं की उच्च रक्तदाब असणे, साखर असणे, कोणाला झटक्याचा आजार असणे, कोणाला हृदयाचा आजार असतो. तसेच काही जोखमीचे घटक हे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर देखील उद्भवतात, जसं की पिशवीच्या गर्भाशयाचं मुख हे लहान होणं, अशा वेळेस टाका घालावा लागतो. कधी प्रेग्नन्सीमध्ये रक्तस्राव होतो. तसेच हायपरटेन्शन, डायबेटीस हे देखील प्रेग्नन्सीमध्ये उद्भवतात. म्हणजे हे हाय रिस्क फॅक्टर्स आहेत. तर अशा प्रेग्नन्सीला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणतो. अच्छा, हल्ली डॉक्टर जसं मगाशी म्हणाले त्याप्रमाणे वाढलेलं वजन आणि वय हे दोन्ही फॅक्टर किती महत्त्वाचं ठरू शकतात याविषयी सुद्धा जरा. आता जसं जसं वय वाढतं तसं काही गुंतागुंती देखील वाढत जातात, जसं की हायपरटेन्शन, डायबेटीस प्लस वजन वाढ हे देखील
कॉम्प्लिकेशन होतं प्रेग्नन्सीमध्ये. जर वजन अति जास्त असेल तर त्याचा बाळाच्या वाढीवरती परिणाम होतो, ज्याच्यामुळे हायपरटेन्शन वाढतं. कधी कधी डिलिव्हरी लवकर करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. तर हे फॅक्टर्स आहेत. खरं तर दोघं पण स्त्रियांचं आरोग्य आणि स्नेहदीप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही स्त्रियांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवताय. तर मला एक जाणून घ्यायला आवडेल की एका स्त्रीने केव्हापासून तिची तपासणी नियमित करावी, म्हणजे वयाच्या कोणत्या टप्प्यापासून करावी? तर जसं तुम्ही करेक्टली सांगितलं की जर आपल्याला कुठल्याही वयात काही समस्या असेल स्त्री आरोग्याविषयी, म्हणजे तुम्ही ॲडोलसंट एजमध्ये असाल किंवा मॅरिड एजमध्ये असाल किंवा आता पिरियड जाण्याच्या एजमध्ये असाल, किंवा जेव्हा कधी वाटते की मला असा काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुठलाही प्रॉब्लेम आपल्या अंगावर काढायचा नाही आहे. कारण प्रॉब्लेम जर दाबून ठेवले तर ते वाढतात. म्हणजे शरीराचे संकेत आपल्याला समजून घ्यायला हवे, ते निग्लेक्ट करायला राईट. कुठलेही कॉम्प्लिकेशन हे एका दिवसात होणार नाही आहे. कोणालाही कॅन्सर किंवा डायबिटीस हा काल नीट होता ना आज डायबिटीस झाला असं नाही होऊ असं शकत. नाहीये. खरं आहे. तर शरीर तुम्हाला छोटे छोटे सिग्नल्स देईल, हे तुम्हाला आधी ओळखायला शिकले पाहिजेत. आणि हे सिग्नल घेऊन तुम्ही तुमच्या आरोग्य तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे. ते एक्सपर्ट आहेत ते शोधण्यासाठी. आता जर इन जनरल तुम्ही म्हणाल तर मॅरेज नंतर पहिल्या वर्षामध्ये काही टेस्ट असतात, हे आपण करू शकतो. जसं की गर्भाशय मुखाचा कॅन्सर थांबवण्याची पॅप्समियर नावाची एकदम प्रभावी तपासणी उपलब्ध आहे. आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे. असे जगामध्ये खूप कमी कॅन्सर आहेत की जे आपण थांबवू शकतो. आणि दुर्दैवाने भारत हे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं हब आहे. म्हणजे जगात सगळ्यात जास्त रुग्ण गर्भाशय मुखाच्या कॅन्सरने भारतात दगावतात. अगदी खरं आहे, वास्तव आहे. तर मग आपल्याला हे बघायला हवं की छोटे छोटे जर तक्रारी असतील तर इमिजिएट आपण आपल्या स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. एक वेल वुमन केअर म्हणून एक कन्सेप्ट आता येते की बाबा मला काही जरी नसेल तरी वर्षभरातून एकदा मी माझ्या स्त्री आरोग्य तज्ज्ञांकडे जायला हवं. सगळं पूर्ण चेकअप करून घे. जसं आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो, आता 5,000 किलोमीटर झाले आणि 10,000 किलोमीटर झाले, आपण आपली सर्व्हिसिंग कधीच नाही करत. खरं. तर मग मला काही त्रास जरी नसेल तरी मग एक वेल वुमन व्हिजिट व्हायला हवी ॲटलिस्ट वर्षातून एकदा. अच्छा, हा जो आरोग्याविषयीचा अवेअरनेस आहे ना डॉक्टर, स्पेशली ग्रामीण भागात थोडा कमी दिसतो. तर तिथे जागरूकता निर्माण करणं महत्त्वाचं आहे ना? येस मॅडम, अगदी तुम्ही करेक्टली पॉईंट आउट केलं. आता ग्रामीण भागामध्ये अडचण अशी असते की मॅडम निर्णय घेणारी स्त्री नसते कधी. ती राबत असते पण निर्णय घेणारा दुसरा XYZ व्यक्ती असतो. तर मग तिला तिच्या आरोग्याच्या समस्या जरी असतील किंवा तिला काही अडचणी असतील तर प्रत्येक वेळी त्या ऑथॉरिटीच्या थ्रू तिला जायला लागतं. म्हणून ग्रामीण भागामध्ये आजार अगदी आता सहनच होत नाही ह्या स्टेजला पोहोचेपर्यंत ते हेल्थ केअरपर्यंत पोहोचतच नाहीत, असं आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे कॅम्प्स असतील किंवा ग्रामीण भागामध्ये महिलांचं आरोग्य तपासणी असतील, ह्या थोड्या फ्रिक्वेंटली व्हायला हव्यात, जेणेकरून अशा गोष्टी आपण लवकर पकडू शकू. आणि बघा, स्त्री ग्रामीण असो की शहरी, शेवटी तिचं शरीर आहे, तिचं आरोग्य आहे. म्हणून एक समाज म्हणून आपली पण जबाबदारी आहे की आपण खास करून ग्रामीण आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. यानंतर आपण सोनोग्राफी विषयी बोलूयात की गर्भधारणेमध्ये सोनोग्राफी किती महत्त्वाची. कारण बऱ्याचदा असंही होऊ शकतं की आता आज माझी डेट आहे सोनोग्राफीची, तर मग ठीक आहे आज मी स्किप करते किंवा आता मला जमत नाही, असा एक अप्रोच असू शकतो. तर मग त्याविषयी काय सांगा? नाही, बरोबर. प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करायला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाची 3 सोनोग्राफी या मस्ट असतात. स्टार्टिंगला जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा आपण करतो. म्हणजे ते कशासाठी करायला पाहिजे की गर्भ दिसतो का नाही, पिशवीत आहे, पिशवीच्या बाहेर आहे, 1 आहे, 2 आहेत, त्याला हृदयाचे ठोके आहेत का नाही, त्यासाठी करतो आपण. प्लस त्याच्यानंतरची जी सोनोग्राफी असते NT स्कॅन 3ऱ्या महिन्यामध्ये करतो. त्याच्यामध्ये साधारण एक 60 ते 70% व्यंग कळतात बाळाचे. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला गतिमंद बाळ होण्याची शक्यता आहे की नाही ते कळतं. प्लस त्याच्यामध्ये सर्वायकल लेंथ आपण हे करतो, मेजर करतो, जेणेकरून पिशवीला टाका घालण्याची गरज आहे नाही ते देखील समजतं. प्लस आणि जी नंतर ग्रोथ स्कॅन एक असतं आपण 8व्या महिन्यामध्ये करतो. त्याच्यामध्ये बाळाची वाढ कशी आहे ते बघतो, बाळाच्या भोवतीचं पाणी कसं आहे. आणि ॲनॉमली स्कॅनमध्ये जवळपास 90% व्यंग कळतात बाळाचे, असं आहे. म्हणजे सोनोग्राफी महत्त्वाची ती आहे. हो, बरोबर. ते मग करायला पाहिजेत. तसेच सोनोग्राफीमध्ये आपण जसं करतो कधी कधी आपल्या असं लक्षात येतं की बाळाभोवतीचं पाणी कमी झालंय किंवा रंगीत सोनोग्राफीमध्ये बाळाचा आपल्याला रक्तपुरवठा कळतो. तर अशा केसेसमध्ये कधी कधी डिलिव्हरी घेण्याचा पण आपल्याला निर्णय घ्यावा लागू शकतो डिलिव्हरी करण्याचा. तर सोनोग्राफी महत्त्वाची भूमिका बजावते. नक्कीच डॉक्टर, एका स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी ही फार महत्त्वाची आहे. तर आणि दुर्दैवानं यावर अजूनही तितकं मोकळेपणाने बोललं जात नाही. तर याविषयी काय सांगाल?
जसं तुम्ही मॅडम करेक्टली सांगितलं की मासिक पाळी हा ना स्त्रीच्या आरोग्याचा आरसा आहे. हा आरसा तुम्हाला ओव्हरऑल आरोग्याची कल्पना देईल. पाळीचे प्रॉब्लेम हे प्रत्येक वेळी पिशवीचे प्रॉब्लेम नसतात. बाकीचेही प्रॉब्लेम पाळीचे प्रॉब्लेम म्हणून पुढ्यात येतात. तर जर समजा आपले पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागले, लवकर यायला लागले किंवा खूप उशिरा यायला लागले किंवा आपल्याला खूप जास्त हेवी फ्लो व्हायला लागला, पिरियडमध्ये खूप अति पोटदुखी व्हायला लागली, तर अशा कंडिशनमध्ये आपण एक बेसिक तपासणी, जी आपण सोनोग्राफीबद्दल चर्चा करतोय, तर आपल्या स्त्री आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक बेसिक सोनोग्राफी तर करायला हवी, जेणेकरून आजार वाढण्याच्या आधीच ते आपल्याला पकडता येतील आणि आजार वाढण्याच्या आधीच आपण त्याचा इलाज करू शकू, जेणेकरून छोट्या कॅच देम यंग काइंड ऑफ, लवकर ट्रीटमेंट करा, लवकर नीट व्हाल असं. तर पाळीच्या तक्रारीकडे आपण बिलकुल दुर्लक्ष करायला नको. छोट्या गोष्टींपासून अगदी कॅन्सर सारख्या गोष्टी ह्या ब्लिडिंग म्हणून प्रेझेंट होतात किंवा पाळीच्या तक्रारी म्हणून प्रेझेंट होतात. आणि सोनोग्राफी ही अतिशय सिंपल सायन्स आहे, ज्याच्याने ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही निदान करू शकता. डॉक्टर, आणखी एक लेप्रोस्कोपिक सर्जरीज विषयी जरा जाणून घ्यायचं आहे थोडक्यात. आता पूर्वी ट्रॅडिशनल सर्जरीजमध्ये पोट खूप मोठं कापावं लागायचं, मोठे मोठे टाके पडायचे. तर आता खास करून स्त्रियांमध्ये ज्या त्यांच्या ब्युटीबद्दल जास्त जागरूक असतात, अशा स्त्रियांसाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरीज उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये अतिशय छोटे छोटे काप पोटावरती घेऊन आपण मोठ्या मोठ्या सर्जरीज, गुंतागुंतीच्या सर्जरीज करू शकतो. ह्या सर्जरीजमुळे सौंदर्यास कमीत कमी बाधा पोहोचते. टाक्यांमध्ये पाणी होणं, पू होणं ह्याची शक्यता अगदी कमी असते. सर्जरीजमध्ये अवयवाचं जवळपास 20 ते 40 पट मोठं चित्र आपल्याला दिसतं, जेणेकरून सर्जरी अतिशय ॲक्युरेट होतात आणि पेशंटची रिकव्हरी फास्ट असते. जिथं ट्रॅडिशनल सर्जरीजमध्ये पेशंट कव्हर व्हायला 10 दिवस, महिना, 1.5 महिना लागतो, इथं पेशंट 2 दिवसात चालू फिरू शकतो, ऑफिसला जाऊ शकतो, जॉबला जाऊ शकतो. तर हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे फायदे आहेत. आजकालच्या महिलांना तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचा सल्ला द्याल? सल्ला असा की आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. अगदी छोट्यातल्या छोट्या तक्रारी जरी असतील तर त्यासाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. अंगावरती दुखणे काढू नका आणि हाय रिस्क बिहेवियर ठेवू नका. प्रेग्नन्सीला करिअर म्हणून माना, जेणेकरून वय वाढून पुढच्या अडचणी होणार नाहीत. आणि आधुनिक वैद्यकशास्त्र हे खूप पुढे गेलेलं आहे, तर मग आधुनिक वैद्यकशास्त्राचा वेळोवेळी फायदा घ्या, जेणेकरून आजार वाढणार नाहीत. आणि निसर्गाने तुमच्यावरती एक्सक्लुझिव्ह जबाबदारी दिलेली मातृत्वाची, जी दुसरी कोणी घेऊ शकत नाही. तर हे सगळं जग हे केवळ तुमच्याच उदरातून निर्माण झालेलं आहे किंवा होऊ शकतं. तर म्हणून निसर्गाने तुम्हाला एवढी प्रचंड जबाबदारी जर दिली असेल तर आपलंही वर्तन जबाबदार असायला हवं. नक्कीच, अतिशय मोलाचा सल्ला खरं तर डॉक्टर प्रदीप यांनी दिलेला आहे. डॉक्टर स्नेहल आणि डॉक्टर प्रदीप, तुम्ही दोघेही इथे आलात आणि स्त्री आरोग्याविषयी फार महत्त्वाची माहिती सांगितली, त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा पुढारी न्यूज.